नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चीज बॉलची रेसिपी बघणार आहोत। सध्या आपण उन्हाळी स्पेशल लहान मुलांच्या फेवरेट रेसिपीज बघत आहोत। त्यामध्ये चीज बॉल हा खूप फेवरेट आहे मुलांचा। तर आपण जे मकेन्सचे चीज बॉल आहे ते आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे मुलांना बनवून देऊ शकतात। मुलं अगदी आवडीने खातील। आणि बघू शकतात मी इथे एक बॉल तोडलेला आहे। चीज अगदी त्याचं व्यवस्थित असं स्ट्रेच झालेलं आहे। मुलं अगदी आवडीने खातील। सिंपल आहे, झटपट होणारी आहे रेसिपी। आणि रेसिपीकडे वळण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। यासाठी आपल्याला बटाटे जे आहे ते बॉईल करून घ्यायचे आहे। शक्यतो बटाटे जर बॉईल करून फ्रीजमध्ये ठेवले तर अगदी छान असे आपले मकेन्स तयार होतील। कारण असं की जो बटाटा आहे तो उकडल्यानंतर त्याच्यामध्ये खूप प्रमाणात मॉइश्चर असतं, पाणी असतं। पण आपण जर ते फ्रीजमध्ये ठेवले एक दिवस किंवा 2-4 तास देखील तर त्यामधलं मॉइश्चर जे आहे ते सुकून जातं आणि बटाटे अगदी छान असे ड्राय होतात। तर मी इथे बटाटा जो आहे तो हातानेच प्रेस करून घेतलेला आहे। आपण खिसून देखील घेऊ शकतात, जेणे की आपल्याला जे गोळे आहेत ते बनवण्यासाठी अगदी सोपं जाईल। किंवा हाताने जर बारीक केले तर अगदी एकसारखं आपल्याला प्लेन करून घ्यायचे। आता बटाटे क्रश केल्यानंतर आपण ड्राय मसाले ॲड करून घेऊया। यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, चाट मसाला घातला थोडा, धने पावडर, जिरे पावडर, थोडंसं चिली फ्लेक्स नसेल तर आपली जी लाल मिरची असते वाळलेली ती खलबत्त्यात कुटून आपण ती घालू शकतात। लाल तिखट देखील घालू शकतात। हे चॉईस आहे आपली, मुलांना जे जे मसाले आवडतात तेच घालू शकतात। मी इथे थोडासा नूडल्स मसाला पण घातलेला आहे। अगदी सिंपल असं आपण फक्त मीठ, मिरेपूड याचं देखील चीज बॉल बनवू शकतात। त्याची पण चव अगदी सुरेख लागते। बटाट्याची एक छान चव असते, त्याला बॉईल तळून घेतलं की खूप छान चव येते। म्हणून मसाले आपण यामधला जर एखादा नसेल तर स्किप पण करू शकता, आवडत नसेल तर, आणि काही नसला तरी काही हरकत नाही आहे। आता मी त्या बटाट्यामध्ये आलं लसूण खिसून पण घेतलं होतं आणि पेस्ट पण घातली आणि चीज थोडंसं घातलेलं आहे। मोझरेला चीज मी इथे वापरलेलं आहे। आता तोच माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते, तोसचं पॅकेट होतं म्हणून मी 5-6 तोस मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि आता तेच मी ब्रेड क्रम्स म्हणून यूज करणार आहे। बटाट्यामध्ये सर्व मसाले, थोडीशी कोथिंबीर वगैरे घालून आता आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण प्रिपरेशनची तयारी करून घेऊया। जेणे की मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आपण तांदळाचं पीठ देखील घेऊ शकतात, कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा देखील घेऊ शकतात। अगदी 2 ते 3 चम्मच घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर। थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडासा नूडल्स मसाला, जेणे की अगदीच असं बेचवते राहणार नाही म्हणून। इथे आपण चिली फ्लेक्स घालू शकतात, तीळ घालू शकतात, अगदी तसंच फक्त मीठ घालू शकतात, छान चव येते। फक्त आपल्याला त्याला ओलं करण्यासाठी आपण हे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे। आता लगेच गोळे बनवून आपण लगेच तळून घेणार आहोत, म्हणून मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि जे आपण मसाले सर्व घातले होते ते आपण आता मिक्स करून व्यवस्थित त्याचे गोळे करून घेऊया। अशा प्रमाणात आपल्याला त्याचं होल करायचं आहे। त्याच्यामध्ये मोझरेला चीज घ्यायचं आहे। ज्याचे मोझरेला चीज आहे त्याचे स्ट्रेच असं छान येतं। जर आपण नॉर्मल क्यूब घेतला तर ते जास्त स्ट्रेस होणार नाही, पण चव सारखीच लाईन, पण मुलांना जी गंमत वाटेल स्ट्रेच करण्याची ती येणार नाही। म्हणून शक्यतो मोझरेला चीज वापरा, नसेल तर काही हरकत नाही, रेग्युलर चीज देखील घेऊ शकतात। तर अशा प्रकारे बटाट्यामध्ये आपल्याला होल करून त्याच्यामध्ये चीज घालायचे। चीज आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात घालू शकतात आणि असे छान असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे। आपण आकार जो आहे तो आपण आपल्या आवडीनुसार देऊ शकतात, ओव्हल शेप किंवा राऊंड शेप, जसा आपल्याला हवा तसा आपण, जसा सोपा जाईल तसा आकार आपण देऊ शकतात। आता तेल आपल्याला व्यवस्थित कडकडीत गरम करून नंतर त्याची फ्लेम अगदी लो करायची आहे। आणि जे आपण बॅटर तयार करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे बटाट्याचे बॉल जे आहे ते घालून नंतर आपले जे ब्रेड क्रम्स आहे ते आपल्याला त्याच्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे। ही प्रोसेस आपण 2दा देखील करू शकतात। जसं की आता आपण पुन्हा ब्रेड क्रम्स लावले तर पुन्हा आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणमध्ये घालून पुन्हा आपण ब्रेड क्रम्स लावू शकतात, जेणे की लेअर जो आहे तो अजून छान येईल आणि क्रिस्पी होईल।
पण मी एकच वेळेस लावून घेतलेला आहे। आणि तेल आता व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याची फ्लेम कमी करून आपल्याला बॉल्स जे आहे ते तळून घ्यायचे। लो फ्लेमवर शक्यतो तळून घ्या, जेणे की मधून कच्चं राहणार नाही। अशा प्रकारे मीडियम टू लो फ्लेम करत मी बॉल्स जे आहे ते तळून घेतलेले आहे। बघू शकता टेक्स्चर अगदी सुरेख आलेला आहे। अशाच प्रकारे सर्व बॉल मी इथे तळून घेतलेले आहे। आपण हे टोमॅटो केचप किंवा अगदी तसंच देखील सर्व करू शकतात, किंवा शेजवान चटणी, मुलांना जसं आवडेल तसं। आता मुलांना गंमत येण्यासाठी मी इथे फक्त त्याला थोडंसं लूक येण्यासाठी आपल्या ज्या टूथपिक असतात त्या मी यामध्ये इन्सर्ट केल्या, ज्याने की मुलांना खाण्यासाठी पण सोपं जाईल आणि मुलांना अगदी हॉटेलसारखं असं फील येईल। म्हणून मी इथे टूथपिक लावून घेतलेले आहे, जेणे की एक टूथपिकमध्ये बॉल आपण दिला की मुलं अगदी आवडीने खातील। पण आपल्याकडे जर नसलं तर काही हरकत नाही, आपण असेच देखील सर्व करू शकतात। आता मी इथे टोमॅटो केचपमध्ये सर्व केलेला आहे, पण अगदी आपण हा बॉल तसा देखील खाल्ला तर खूप सुरेख लागतो आणि चव खरंच खूप छान आहे। मी मार्केटमधून आणून टेस्ट केले होते, पण अगदी अनफ्रेश असतात, मुलांच्या हेल्थसाठी छान नसतात। आपण जर आपल्या घरी काही इव्हेंट असेल, काही मुलांची थोडीशी पार्टी असेल, स्नॅक्स म्हणून आपण हे फ्रीजरमध्ये देखील बॉल्स जे आहे ते रेडी करून ठेवू शकतात, जेणे की आपण जे चीज बॉल तयार करून ठेवले, फक्त आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण फ्रेश असे त्यांना तळून घेऊ शकतात। फक्त फ्रीज करताना आपल्याला अगदी हवाबंद पॅकेटमध्ये ठेवून द्यायचे फ्रीजरमध्ये, तर आपण 2 ते 4 दिवस मुलांना असं देऊ शकतात बनवून। बघू शकतात मी इथे टूथपिक घातलेले आहे, मुलांना अगदी युनिक वाटते, हॉटेलसारखं फील येतं। तर असा आपण हा चीज बॉल मुलांना बनवून देऊ शकतात। अगदी छोट्या लहान भुकेसाठी मुलांना हा योग्य पर्याय आहे, मुलं अगदी आवडीने एन्जॉय करतील। आणि बघू शकतात टेक्स्चर अगदी सुरेख आलेला आहे आणि खूप असं क्रिस्पी झालेला आहे। आणि बघू शकतात आता हा बॉल जो आहे तो मी तोडल्यानंतर चीज अगदी छान असं स्ट्रेच झालेला आहे। तर आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।